काय करतो? आज ना बाजरीचे खारवडे करायच्यात बाई. आता पापड्या झाल्या, कुरड्या झाल्या आणि आता ही बाजरी वाटली मी आता 5 दिवस भिजवली आणि आता तिला वाटली. आता कुरड्यांसारखंच ते गाळून घ्यायचं. आता हे गाळायचं, धुवायचं चांगलं, त्याचा चोथा काढायचा, शिक निघून त्याचा. मग आता हे 2 वेळा काढायचं. आता एकदा धुतलं, अजून एकदा धुवायचं आणि त्याचा चोथा निघतो. रामकृष्ण हरी मंडळी. तर चला, जोडी सासू सुनेचे या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला करायच्यात बाजरीच्या खारवड्या. तर जसं ज्या पद्धतीने आपण गहू भिजायला घालून त्याचा चिक काढून कुरड्या बनवतो ना, त्याच पद्धतीने आपण बाजरी भिजायला घातली 5 दिवस आणि त्याचा चिक काढला. तर हे पातेलं 3 किलोचं आहे, 3 लिटरचं. तर एवढा चिक पडला आहे आपला. त्याच हिशोबाने मी पाणी ठेवले आणि त्यामध्ये मीठ आणि जिरं टाकले आणि आता आम्ही सासू सुना तो चिक हाटून घेतो आहे दोघीजणी. तर याला हाटायची मेहनत लागते. तर आमच्याकडं ना एक दांडा आहे, म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा असतो ना, तो दांडा आहे आणि त्याने चिक हलवते मी. नाहीतर लाटण्यानेच हलवायचे, पण लाटण्याने भाजतात हात आणि चिक जास्ती असल्यावरती वेळ लागतो. मग ह्या दांड्याने ना अगदी छान असं आम्ही दोघीजणींनी ते चिक हलवून घेतो आहे. आणि आता आपल्याला करायचे बाजरीचे खारवडे. तर त्यासाठी आम्ही खाट हातरली, त्याच्यावरती सर्व काही टाकले. बाजरीचा चिक हे बरोबरीने पाणी ठेवले, मीठ आणि जिरं टाकले आणि आता आपण ते चिक चांगला हाटून घेऊ. खारवडे घालायला सुरुवात केली. 2 सोरे चालू होते आमचे आणि तेवढ्यात धनगर बाबाची बकरी आली. बरं झालं खाट आमची इकडे होती, नाहीतर त्यांनी जर का एकदा तोंड लावलं तर ते काय ऐकत नसतं. माझ्या जाऊबाई आल्या, त्याही करू लागत होत्या. याला लागते मेहनत, एक जण लागतं सोऱ्या भरून द्यायला आणि 2 जणी लागतात काढायला खारवड्या. त्याच्यामुळं यासाठी 2 माणसं अगदी नक्की लागतात. बघा आमची खाट भरत आली 3 किलोचे खारवडे. आपण करतो थोडेफार 3 किलोचे, पण आपल्याला वर्षभर ते जातात थोडे थोडे, काय सगळंच नाही. आता नंबरी केली, खारवडे केले, कुरडई, पापडी, पापड, काय सगळंच एकदम खात नाही. त्यामुळे ना असं थोडं थोडं केलं ना की पुरवलं येतं सगळं मिळून.
करते. 3 किलो बाजरी भिजायला घातली. 3 किलो बाजरीची. सकाळी सकाळी खारवडे झाले आणि आम्ही दोघं जण निघालो शेतामध्ये, माझा मुलगा आणि मी. तर आता गेल्या गेल्या पहिल्यांदा आमचं आकर्षण म्हणजे आमच्या झाडाची केळी. कारण तो घडच आम्ही कापलेलाच नाही आहे, तसाच ठेवला. जशी केळी पिकल तशीच काढायचे ठरवले. तर बघा काही केळी उकलून चाललेत, खराब होऊन चाललेत. काही लोकांनी नेली पण. आणि आता काही आम्ही कुणी पण काढून काढून पिकलेत ती पण. माझ्या लेकाला म्हणते घेत्या पण 2 फाण्या, पण तो काय घ्यायना. आता तर पाणीदार आल्यावर मित्रांना घेऊन येईन आणि त्या का 2 फाण्या पिकलेल्या खाईन. तेव्हा काय एवढे काढलेत. आता ही घरी जाऊन वाटायची, खायला कोणी. बघा बाजरीला आला फुलोरा, त्यात वाघोबा असतो. तर आम्ही केळी घेतली, गवत काढलं गाईसाठी, परत कडवाळाची पेंडी कापली. आणि बघा आता माझ्या शेतामध्ये काय काय आहे. टमाटे, मिरच्या, पपया तर आहेच आहे भरपूर. पण चला, शेतात आलं म्हणजे रिकामं कधीच शेत पाठवत नाही आपल्याला. काही ना काही आपल्याला तिथून घ्यायलाच मिळतं. तर गाईला गवत घेतलंय, भेंडी काढली आणि आता मी तोडते तंबाटे. आणि तंबाटे सुद्धा लय पिकून गेलेत आणि उन्हाने ती डाळायला लागलेत. म्हणजे उन्हाचा चटका त्याला सहन होत नाही आता. म्हणजे लय ऊन आहे आणि ती बांधलेली नाही झाडं, म्हणजे खाण्यापुरते 4-5 लावलेली. त्याच्यामुळे ते काय असे ताराला बांधलेले नाही आहेत, खालीच आहेत. तर माझ्या घरच्या पुरते मिळतात. तर बघा आमच्या शेतामध्ये कृष्ण तुळस आहे आणि खूप सुंदर आहे. लई छान वास येतो तिचा. 4 पानं तोंडात टाकल्यावरती एकदम मस्त वाटते खायला. तर मिरच्यासुद्धा अगदी घरच्या पुरत्याच लावलेल्या आहेत सध्या. आणि तंबाटीसुद्धा आहेत, वांगी आहेत आपण घरीच लावलेली, घरी खाण्यापुरते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.